आदरणीय कृष्णा सर, आपले धन्यवाद. कारण इतक्या छान गोड आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही मला आज घेऊन आलात. काल संध्याकाळपर्यंत माझं कन्फर्म टू बी और नॉट टू बी असं चाललं होतं. मॅडमला मी फोन केला, मॅडम काय करू मी, कारण इव्हेंटसाठी माझं जाणं येणं बाहेर खूप असतं. मी एक मॅरेथॉनर आहे, तर वेगवेगळ्या स्टेट्समध्ये किंवा आउट ऑफ पण माझे इव्हेंट्स होत असतात, तर मी इथे जास्त बऱ्यापैकी अवेलेबल नसते. तर मला सरांना इतकं सांगायचं, सर मनी मॅनेजमेंट हा जो टास्क घेतला तुम्ही, जो 6 जारचा जो घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये कसं मॅनेजमेंट करावं, कारण माझं ते नेहमीच होत असतं मिस मॅनेजमेंट. तर तो टास्क तुमच्याकडून मला खूप छान आयुष्यात उपयोगी पडेल. दुसरी गोष्ट, परिस्थिती आपली कशी असली तर आपण त्याला मात देऊ शकतो. त्यासाठी मला 2 शब्द तुमच्याशी बोलायचे तिथे, की परिस्थितीतून निघणं अवघड नाही, विचारातून तेवढं निघता यावं. बरोबर ना? म्हणूनच तर आपण इथे आज सगळे जमलेलो आहोत, राईट? परिस्थितीतून निघणं अवघड नाही, विचारातून तेवढं निघता यावं. धडे टप्प्याटप्प्यावर मिळतील, हुशारीने तेवढं शिकता यावं. तर मी हे आज यासाठी इथे बोलत आहे की मी देना बँक जास्त आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण माझ्याकडे पैसे मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण ते दिल्यानंतर मला ते घेता येत नाही रिटर्न. तर मी सरांना एक विनंती करेन की येणाऱ्या काही सेशन्समध्ये किंवा मेडिटेशनचे आपले जे काही टास्क होतील त्याच्यामध्ये तुम्ही हे स्किल शिकवा, स्पेशली एक माझ्यासाठी, की मला मागता येत नाही लोकांकडे पैसे, की मी दिले तर मला द्या म्हणून. मला लाज वाटते किंवा मला कमीपणा वाटतो की समोरच्याची अडचण मला कदाचित जास्त मोठी वाटते माझ्या प्रॉब्लेमपेक्षा, असं होतं. तर हे बऱ्यापैकी मनी मॅनेजमेंट ओव्हरकम झालेलं आहे आणि खूप छान मार्गदर्शन आज सर तुम्ही केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि यापुढे असं मार्गदर्शन मिळत राहो हीच सदिच्छा. थँक्यू.